श्रीरामपूर शहरात श्रीराम नवमीच्या मिरवणुकीदरम्यान दगडफेक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। गोनोरी परिसरात निघालेल्या मानाच्या ध्वजाच्या मिरवणुकीवर सय्यद बाबा दर्गा येथून काही अज्ञात जिहादी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी दगडफेक केल्याचा आरोप आहे। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे। दरम्यान बजरंग दलाचे महाराष्ट्र प्रांत गोरक्षा प्रमुख ऋषिकेश भागवतजी यांनी कडक कारवाईची मागणी करत प्रशासनाला इशारा दिला आहे। गेल्या 50 वर्षापासून हे जे श्रीरामपूर नगरीमध्ये श्रीराम नवमीच्या दिवशी मानाच्या झेंड्याची मिरवणूक निघते, परंतु अनेक वर्षांपासून त्या मिरवणुकीला गालबोट लावण्यासाठी काही जिहादी जाणून बुजून त्या मस्जिदीमधून त्या मिरवणुकीला दगडफेक करत असतात आणि आज देखील तोच प्रकार घडलेला आहे। काही जिहाद्यांनी जाणून बुजून त्या मिरवणुकीला कुठेतरी खंड पाडावा आणि हिंदू धर्माचं कार्य थांबवण्याचा जो प्रयत्न त्यांनी केलेला आहे, त्या संदर्भात म्हणजे हिंदूंचे सण करण्यासाठीच आपण नेहमी हिंदूंना जे काही अन्याय होतात त्या संदर्भात आपण पोलीस स्टेशनला येत असतो, पण आज आपलेच सणाच्या दिवशी जो आपल्या सणावरती जे जिहाद्यांनी दगडफेक केलेली आहे त्याकरता आपल्याला पोलीस स्टेशनला जमावं लागलेलं आहे। ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे। पोलीस प्रशासनाने जर या हरामखोरांना यांच्यावरती कडक कारवाई केली नाही तर हा सगळा हिंदू समाज त्या ठिकाणी जसंच तसे उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही। जय श्रीराम। सध्या पोलीस तपास सुरू असून दोषींवर लवकरच कारवाई होण्याची शक्यता आहे।